नमस्कार मंडळी, तुम्हाला चकल्या बनवायचे, पण चकल्या बनवायचं म्हटलं तर टेन्शन येतच. कारण आहे ना, ते नंतर दाबायला तसं खूपच अवघड असतं. बनवायचं म्हटलं तर सगळ्या डाळीचं ते भाजणी बनवा हे सगळं टेन्शन असतं. तर इथे ना तुम्हाला काहीच करायचं टेन्शन नाही. फक्त एक वाटी पोहे घ्यायचे आणि एक वाटी डाळ घ्यायच्या, ते छान भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकच वाटी ना तांदूळाचं पीठ टाकायचं. हे बघा, त्या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला घरचाच मिरची मसाला, ओवा, जिरे आणि मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकायची आणि छान असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं. काही टेन्शन न घेता कशाला भाजणीचं पीठ बनवून आणायचं किंवा मूग डाळ ते शिजत घाला आणि भिजत घाला, एवढं टेन्शन घेण्यापेक्षा इतके सोपं आणि कुरकुरीत मस्त चकल्या तयार होते. बघा, मस्त असं पीठ तयार झालंय आणि आता छान असे त्याच्या चकल्या करून घेतल्या आणि इतक्या कुरकुरीत होताना मंडळी, तर म्हणायचंच काम नाही. आपल्या भाजणीच्या चकल्या याला सुद्धा मागं टाकतात, इतक्या कुरकुरीत लागतात खायला. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा. चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. तर मग पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन नक्की बघा.